च्यवनप्राश फक्त हिवाळ्यात खायचं असतं का, असा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार मिस्त्री आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर च्यवनप्राश फक्त हिवाळ्यात खायचा का, ह्याचं उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. च्यवनप्राश हे टॉनिकचं औषध असल्यामुळे टॉनिकचं कुठलंही औषध हे हिवाळ्यात खाल्ल्याने त्याचा जास्त फायदा होतो, ही मात्र गोष्ट खरी आहे. पण ह्याचा अर्थ फक्त तो हिवाळ्यात खाल्लेलाच चालतो असं नाही आहे. तुम्ही वर्षभर सुद्धा च्यवनप्राश खाऊ शकता. च्यवनप्राशचं वर्णन मुख्यतः चरक संहितेत रसायन अध्यायात आलेलं आहे. रसायन म्हणजे कुठलंही टॉनिकचं औषध ज्याने आजार होतच नाही किंवा आजार असलेला कमी होत असतो आणि शरीराची ताकद वाढत असते. तर च्यवनप्राशमध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे आवळा, हा सगळ्याच प्रकृतींना सुटेबल असल्यामुळे सगळ्या प्रकृतीची लोक हे टॉनिक घेऊ शकतात. आता त्याच्यात मुख्यतः फलश्रुतीत म्हणजे च्यवनप्राश खाल्ल्याने काय काय उपयोग होतो, तर त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आलेली आहे की परम अग्निवृद्धी, म्हणजे डायजेशनची पॉवर, अग्नी ज्याला आयुर्वेदात म्हणलं जातं, हे परमवृद्धीकर काय आहे तर च्यवनप्राश आहे. च्यवनप्राशनी सगळ्यात जास्त डायजेशन चांगलं वाढत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे च्यवनप्राशनी इम्युनिटी वाढते, हे नवीन नसून आरोग्य चांगलं राहून आजारीच पडत नाही असं त्याच्या फलश्रुतीत सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मेधा आणि स्मृती, म्हणजे ग्रास्पिंग पॉवर आणि मेमरी वाढवण्यासाठी सुद्धा च्यवनप्राश हा सगळ्यांना खायला चरक संहितेत सांगितलेला आहे. त्यामुळे च्यवनप्राश ही वर्षभर खाण्याची गोष्ट आहे. फक्त ते कसा खायचा आणि किती प्रमाणात खायचा आणि कुठल्या वेळेस खायचा हे आपण भाग 2 मध्ये बघूया. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.